शिवलीलामृत अध्याय 5वा. श्री शिवलीलामृत ग्रंथाचा 5वा अध्याय हा प्रामुख्याने प्रदोषव्रताचे महात्म्य आणि शिवपूजेचे फळ सांगणार आहे. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी, जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जीवा. बहुत प्रायचित्तांचे निर्धार, शास्त्रवक्ते करीते विचार. परी जे शिवनामे शुद्ध साचार, कासया इतर साधने त्या. नामाचा महिमा परमाद्भुत, त्यावरी प्रदोष व्रत आचरत. त्याशी सर्व सिद्धी प्राप्त होत, सत्य सत्य त्रिवाचा. तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन, संतती संपत्ती दिव्य ज्ञान. पाहिजे तीही प्रदोष व्रत पूर्ण, यथा सांग करावे. प्रदोष व्रत भावे आचरिता, या जन्मी प्रचित पहावी तत्वता. दारिद्र्य आणि महाद्वता, निशेष फळ पावती षण्मासात. 1 संवत्सरे होय ज्ञान, 12 वर्षे महाद्भाग्य पूर्ण. हे जो असत्य मानील व्यासवचन, त्यासी बंधन कल्पातवरी. त्याचा गुरु लटिकाच जाण, त्याची दांभिक भक्ती लटिकेच ध्यान. उमावल्लभ चरणी ज्याचे मन, त्याहुनी पावन कोणी नाही. मृत्युगडांतरे दारुण, प्रदोष व्रते जातो निरसून. हे विषयी इतिहास जाण, सूत सांगे शौनका. विदर्भ देशीचा भुभुज, सत्यरथ नामे तेजपुंज. सर्व धर्मरथ पराक्रमी सहज, बंदीजन वर्णिती सदा. बहुदिवस राज्य करीत, परी शिव भजनी नाही रत. त्यावरी शाल्व देशीचा नृपनाथ, बळी आला चालोनिया. आणिक त्याचे आप्त क्षोणिपाल, साह्य झाले बहुत. 7 दिवसपर्यंत युद्ध अद्भुत जाहले, हा ऐकला ते बहुत. समरभूमीशी सत्यरथ, दारातीर्थी पावला मृत्यू. शत्रू नकाळात प्रवेशले, राजपत्नी गरोदर राजस. पूर्ण झाले 9 मास, एकलीच पायी पळत वनास. थोर अनर्थ ओढवला, परम सुकुमार लावण्य हरिणी. कंटक सरांटे रुतती चरणी, मूर्छना येऊनी पडे धरणी. उठवणी पाये मागे पुढे, शत्रू धरितील अकस्मात. मनोनी पुढती उठवणी पळत, केव्हा ते विद्युलता फिरत. अवनीवरी वाटतसे, वस्त्रे अलंकार मंडित. हिऱ्याऐसे दंत जळकत, जिचा मुख्य अंधू देखता रतिकांत. तन्मय होऊनी नृत्य करी, पहा कर्माची गती गहन. जिच्या अंगुष्टीन पडे सूर्यकिरण, ते गरोदर हिंडे विपिन. मुख मृगनेत्री गजगामिनी, वनी हिंडे महासती. जेवी नैशिरायाची दमयंती, की विल्ले रूपे हैमवती. दुस्तरवनी तैसी हिंडे, कर्म नदीच्या प्रवाहीच्या न. पडली तीस काढेल कोण, असो एका वृक्षाखाली येऊन. परम व्याकुळ पडियेली, शतांची शर्ते दाशी. ओळंगती सदैजवे पासी, इंदुमती नाम जयसी. ते भूमीवरी लोळत, चहूकडे पाहे दिनवदनी. जीवामुख वाळले न मिळे पाणी, तो प्रसूत झाली तोची क्षणी. दिव्यपुत्र जन्मला, तृषेने तळमळी अत्यंत. कोण उदक देईल तेत, बाळ टाकून उठत बसत. गेली एका सरोवरा, उदकांत प्रवेशली तेच क्षणी. अंजुळी भरुनी घेतले पाणी, तव ग्राहे नेली ओढुनी. विदारुनी भक्षिली, घोर कर्मांचे विधान. वनी ऐकला रडे राजनंदन, तव उमा नामक विप्रपत्नी जाण. विगंत दवा पातली, माता पिता बंधू पाही. तिये लागी कोणी नाही, 1 वर्षाचा पुत्र तिसही. कडिये घेऊनी आली तेथे, तो नाही केले नाला छेदन. ऐसे बाळ उमा देखून, म्हणे आहारे ऐसे पुत्ररत्न. कोणी टाकिले दुस्तरवनी, म्हणे कोण याती कोण वर्ण. मी कैसे नेऊ उचलून, जावे जरी टाकून. उरुक व्याघ्र भक्षिती लकी, स्तनी दाटुनी फुटला पाना. नेत्री ढाळीत अश्रू जेवणा, बाळ पुढे घेऊन ते ललना. मूक कमळी स्तन लावी, संशय समुद्री पडली वेल्लाळ. म्हणे नेवकी नको बाळ, तव तो कृपाळू फेन धवल. पती रूप धरुणी पातला, उमे लागे म्हणे त्रिपुरारी. बाळ नेही संशय न धरी, महाद्भाग्य तुझे सुंदरी. क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला, कोणासी न सांगे हे मात. समान पाळी दोघे सुत, वनंगासी परीस होय प्राप्त. तैसे तू जाहले,
अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येऊनी पडत की मृतांच्या मुखात पडे अमृत पूर्वदत्ते. ऐसे बोलोनी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊन ते नारी देश ग्रामांतरी हिंडे. ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त. घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदी घेऊन या. लोक पुसता उमा सांगत माझे पोटीचे दोघे सूत. ऐसी हिंडत हिंडत एक चक्र नगरा पातली. घरोघरी भिक्षा मागत तो शिवालय देखिले अकस्मात. आंधद्विज दाटले बहुत शांडिले त्यात मुख्य ऋषी. शिवाराधना करीती विधियुक्त ते उमा आली शिवालयात. क्षण एक पूजा विलोकित तो शांडिले ऋषी बोलिला. आहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दीन होऊन. कैसे विचित्र प्राक्तन उमा वचन ऐकती झाली. ऋषीचे चरण उमाधरित म्हणे याचा सांग वृत्तांत. त्रिकालज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा. याची माता पिता कोण आहेत की पावली मरण. यावरी शांडिले सांगे वर्तमान याचा पिता जान सत्यरथ. तो पूर्वी होता नृपजान प्रदोष समे करी शिवार्चन. तो शत्रू आले चहूकडून न कर्याचे वेडिले. शत्रूची गजबज ऐकून उठिला तैसीच पूजा सांडून. तव प्रधान आला पुढे धावून शत्रू धरुणी आणिले. त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण करिता उन्मत्तपणे. तैसाच जाऊने करी भोजन नाही स्मरण विषयांदा. त्याकरिता या जन्मी जाण सत्यरथ अल्पायुषी होऊन. अल्पवयात गेला मरून म्हणून पूजन सोडावे. याच्या मातेने सवत मारिली ती जळी जव्यूसी झाली. पूर्वे वैरे ओढून गेली क्रोधे बक्षिली विदारुणी. हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत. म्हणून माता पिता रहित अरण्यात पडियला. याकरिता प्रदोषकाळी अव्यग्र पूजावा इंदुमौळी. पूजन सांडुनी कदा काळी सर्वताही न उठावे. भवानीशी बैसवून कैलासनाथ प्रदोषकाळी पुढे नृत्य करीत. वाग्देवी विणा वाजवीत वेणू पुरुहूत वाजवीतसे. अंबुजस भवताल सावरी भार्गवी गातासे मधुसुस्वरी. मृदंग वाजवी मधुकैटभारी नृत्यांगती पाहुनिया. यक्षपती शिवप्राणमित्र हस्त जोडुनी हुबा समोर. यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती. ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निगमागमा. मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्री का झाला. तुझ्या पुत्रोपती ग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित. दान केले नाही किंचित शिवार्चन न करी कदा. परान्ने जीवा दग्ध यथार्थ दुष्टपती ग्रहे दग्ध हस्त. स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्राशी सामते मग कैचे. मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीचे चरणी. तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोष व्रत उपदेशले. पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमा वर्णिला अतिविशेष. निराहार असावे त्रयोदशीस दिवसा सत्कर्म आचरावे. 3 घटिका झालिया रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुनी. गोमये भूमी सारवुनी दिव्य मंडप हुबारीचे. चित्रविचित्र वितान कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करुण. मंडपकीचे शोभायमान रंगमाळा नानापरी. शुभ्र वस्त्र नेसावे आपण शुभगंध सुवास सुमन. मग शिवलिंग स्थापून पूजा करावी विधियुक्त. प्राणायाम करून देका अंतर्बाह्य न्यासपातका. दक्षिणाभागी पूजावे म्रांतका. सव्यभागी अग्नितो वीरभद्र गजानन. अष्टमहासिद्धी अष्टभैरव पूर्ण. अष्टदिक्पाल पूजन सप्तावर्णी शिवपूजा. यथा सांग शिवध्यान मग करावे पूजन. राजोपचारे सर्व समर्पण करावे स्तवन शिवांचे. जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटी चंद्र सुशीतळ. सच्चिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन. ऐसे प्रदोष व्रत एकवून पाळ उपदेशिले दोघे जण. मग ते एक मने करून राहते झाले एक वाक्री. 4 महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत. गुरुवचने यथार्थ शिवपूजन करती पै.
शिवपूजा न द्यावी सर्वता, न द्यावे प्रसाद तीर्थ. शतब्रह्महत्यांचे पाप माता होय सांगता शांडिल्य. सर्व पापाहुनी पाप थोर, शिवपूजेचा अपहार. असो ते दोघे किशोर, सदा सादर शिवभजनी. ब्रह्मपुत्र शुचिव्रत एकला नदी तीरी क्रीडत. दरडी ढासळता अकस्मात द्रव्यघट सापडला. घराशी आला येऊन माता संतोषली देखून. मध्ये प्रदोषव्रताचा महिमा जाण, ऐश्वर्य चढत चालले. राजपुत्रास म्हणे ते समयी, अर्धद्रव्य विभाग घेई. थेरू म्हणे सहसाई, विभागनेही घेई अग्रजा. या अवनीतील घन आमुचेची आहे संपूर्ण. असो ते दोघे शिवध्यान, शिवस्मरण न विसरा ते कदाही. यावरी एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून. तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या. दोघे पाहती दुर्नी परमसुंदर लावण्यखने. शुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागुनी, परदारा नयनी न पहाव्या. दर्शने हरती चित्त, स्पर्शने बळवीर्य हरित. कौटिल्य दंभ संयुक्त महाअनर्थकारिणी. ब्रह्मसुताशी ते ठेवून राजपुत्र चालेला सुलक्षण. स्वरूप सुंदर मन्मथाहून आकर्ण नयन कोमलांग. जवळी येऊनी पाहात तव मुख्य नायिका विराजित. अंशुमती नामे विख्यात गंधर्वकन्या पद्मिनी. कोंद्रविन नामा गंधर्वपती, त्याची कन्या अंशुमती. पिता पुषे महेशाप्रती, हे कन्या अर्पो को नाते. मग बोले हिमनगजा माता, धर्मगुप्त सत्यरथाचा सुत. तो माझा परमभक्त, त्यासी देई अंशुमती. हे पूर्वीचे शिववचन, असो यावरी अंशुमती पाहे दुयेने. न्याहाळीत राजनंदन, वाटे पंचबाण दुसरा. क्षीरसिंधूत रोहिणी रमण, कायाला कलंक दोन. तैसे राजपुत्राचे वदन, अंशुमती न्याहाळी. 32 लक्षण संयुक्त, अजानुबाहू चापशरमंडित. विशाळ वक्षस्थळ चालत, करी नायक जापरी. ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित, अंशुमती सकया प्रती सांगत. तुम्ही दुजावनाप्रती जाऊनी समस्त. सुमने आणावे सुवासे, अवश्य म्हणून त्यास ललना. जात्या झाल्या आणि कामना, अंशुमती ऐकली जाणार. राजपुत्र कुणावित बुरूह पल्लव पसरून, एकांती घातले आसन. वरी वृक्ष डहाळिया भेटून, भूमीवरी पसरिल्या. असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्य वदन. विशाळ भाळ आकर्ण नयन, आरक्त ओष्ठ सुकुमार. मंजुळ भाषिणी नेत्र कटाक्षयानी, विंदिली ते लावण्य हरिणी. मनोज मूर्छना सावरुणी, वर्तमान पुसे तया ते. शृंगार सहोवरा तुझपाशी, मी वास करीन राजहंशी. देखता तव वदन दिव्यशशी, मम मानस चकोर नृत्य करी. तव मुखाब्ज देखता आनंद, झेपावती मम नेत्र मिलिंद. की तव वचन गर्जता अंबुध, मम चित्त शिकी नृत्य करी. कवी गुरुहुनी वितेज विशाळ, आत्मकंठीची काढिली मुक्तापमाळ. कंठी सुदली तत्काळ, चरणी भाळ ठेवीत. म्हणे मी काया वाच मने करुण, तुझी ललना झाले पूर्ण. यावरी धर्मगुप्त वचन, काय बोलला जाहला. मी जनक जननी विरहित, राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत. तव पित्यासी कळता मात, घडे कैसे वराननी. यावरी म्हणे अंशुमती, 3 दिवसा येईन या स्थळाप्रती. तुम्ही यावे शीघ्रगती, लग्नसिद्धी साधावया. ऐसे बोलून ते चातुर्य राशी, वेगे आली पितयापाशी. झाले वर्तमान सांगे त्याशी, तो परम मानसी संतोषला. राजपुत्र गेला परतोन, बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान. शांडिल्य गुरुचे वचन स्मरून, म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा. गुरुचरणी ज्याचे मन, त्यासी ऐश्वर्याशी काय नून. काळ मृत्यू भयापासून, सर्वदा रक्षी देशिक तो. यावरी ते दोघे बंधू येऊन, मातेशी सांगती वर्तमान. एरी म्हणे धन्य धन्य शिवभजन, पळ देते चालिले. यावरी 3रे दिवशी दोघेही गेले त्या वनाशी. गंधर्वराज सहपरिवाराशी, सर्व सामग्री घेऊन आला. दृष्टी देखता जामात, गंधर्व आनंद समुद्री पोहत. छत्रसेना सुखासन त्वरित, धाडून उमा आणविली. यावरी यथा सांग लग्न, 4 दिवस पूर्ण. कोणी एक पदार्थ न्यून, पडिला नाही ते धवा.
स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज विहिनी सदेत गंधर्वराज. लक्षरथ 10 सहस्त्र गज तेज पूजे 1 लक्ष आजी. 1 लक्ष दास दाशी अक्षय कोश रत्नराशी. अक्षय भाते देत शक्तिशी दिव्य चाप बहुसाल. अपार सेना संगे देत 1 सेनापती गंधर्व बळीवंत. उमा दोघा पुत्रास ववेत मान देवोनी बोलाविली. सुखासनारूढ अंशुमती पती सवे वालली शीघ्रगती. कनकवेत्र पाणी पुढे धावती वाहनासवे जेच्या. चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालिला दळभार. येऊनी वेडिले विदर्भ नगर सत्यरथ पितयांचे. नगर दुर्गावरुनी अपार लाट यंत्राचा होत बडेगार. परी गंधर्वाचे बळफार घेतले नगर क्षणार्धे. चेनी पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुर्मर्शन. तो जिताची धरुणी जाण आपला करून सोडिला. देशोदेशीचे प्रजाजन धावती करभार घेऊन. उत्तम मुहूर्त पाहू सिंहासनारूढ जाहला. माता उमा बंधो शुचिव्रत त्या समवेत राज्य करीत. 10 सहस्त्र वर्षपर्यंत यशवंत राज्य केले. शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन. रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दिधले. दुर्भिक्ष जळशोष वर्षण आदी व्याधी वैवध्य मरण. दुःख शोक कलह विघ्न राजांतुरी पळाली. प्रजापद देव दायाद देती रायाशी आशीर्वाद. कोणासही नाही केद सदानंद गरोरे. ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत. यवराज्य शुचिर्वता ते देत पारिपत्य सर्व करी. ऐसे 10 सहस्त्र वर्षे राज्य करून सुदत्त पुत्राशी राज्य देऊन. चिंतितामणी उमाधव चरण दिव्य विमान धाडिले. दिव्य देह पाहुनी नृपती माता बंधू समवेत अंशुमती. शिवाभिमानी बैसती करीत स्तुती शिवाची. कैलासपदाशी जाऊन जगदात्मा शिव वेलुकन. जय जयकार करून लोटांगणे घालिती. दीनबंधू जगन्नाथा पतित पावन कृपावंत. हृदयी धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली. हे धर्मगुप्तांचे आख्यान करीती श्रवण पठन. लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया. सकळ पापा होय क्षय जेते जाय ते विजय. धनधान्य वृद्धी होय ऋण न जाय न रुसुनी. प्रदोष महिमा अद्भुत जे अचरती एकुणी ग्रंथ. ते कैचे दारिद्र्य मृत्य सत्य सत्य त्रिवाचा. ज्यांच्या घरी शिवलीला अमृत ग्रंथ त्याची शिवपाठी राखीत. सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद प्राप्त तया. हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्मरचना फळे आली पडास. कुतर्कवादी जे वायस मुख रोग त्यास नावडे. जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा श्रीधर वरद सर्वसाक्षा. दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा नयेसी लक्षा निगमागमा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड. पंचमोध्याय गूढा इति पंचमोध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. अध्याय 5 कथासार. 1. प्रदोष व्रताचा महिमा. अध्यायाच्या सुरुवातीला शिवनामाचे आणि प्रदोष काळातील शिवपूजेचे महत्त्व सांगितले आहे. प्रदोष व्रत केल्याने सर्व दारिद्र्य दुःख आणि मृत्यूसारखे मोठे संकटही टळते हे या अध्यायात सांगितले आहे. प्रथम राजा सत्यरथाची कथा व राणीचे संकट. विदर्भ देशाचा पराक्रमी राजा सत्यरथ हा युद्धात शत्रूकडून शाल्व देशाच्या राजाकडून मारला जातो. त्याची गरोदर राणी जीव वाचवण्यासाठी जंगलात पळून जाते. जंगलात ती एका सुंदर पुत्राला जन्म देते ज्याचे नाव पुढे धर्मगुप्त होते. तहान लागल्यामुळे राणी एका सरोवराजवळ पाणी पिण्यासाठी जाते. तिथे तिला एक मगरी ओढून नेते आणि राणीचा मृत्यू होते. बाळ जंगलात एकटे. त्यानंतर शुचिव्रता ब्राह्मण स्त्री आणि शांडिल्य ऋषीची भेट. त्याचवेळी शुचिव्रता नावाची एक गरीब विधवा ब्राह्मण स्त्री आपल्या मुलासह ज्याचे नाव शुचिष्मन तिथून जात असते. तिला ते अनाथ बाळ म्हणजे राजपुत्र दिसते. ती त्याला आपला दुसरा मुलगा मानून सोबत घेते. काही दिवसांनी ती दोन्ही मुलांना घेऊन शांडिल्य ऋषीच्या आश्रमात जाते.
शांडिल्य ऋषी आपल्या दिव्य दृष्टीने त्या अनाथ बाळाचा पूर्व इतिहास ओळखतात आणि त्या ब्राह्मण स्त्रीला सांगतात की हा विदर्भाचा राजपुत्र आहे. पुढे प्रदोष व्रत आणि शिवाज्ञा सांगतात. शांडिल्य ऋषी त्या दोघा मुलांना आणि ब्राह्मण स्त्रीला प्रदोष व्रत करण्याची दीक्षा देतात. ऋषीच्या सांगण्यावरून ते दोघे भाऊ निष्ठेने शिवपूजा व प्रदोष व्रत करू लागतात. एकदा दोघे भाऊ जंगलात फिरत असताना तिथे गंधर्व कन्या क्रीडा करत असतात. गंधर्वाची राजकन्या अंशुमती हिची नजर राजपुत्र धर्मगुप्तावर पडते आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. पुढे त्यांचा विवाह आणि राज्याची प्राप्ती होते. अंशुमतीचे वडील गंधर्वराज धर्मगुप्ताची परीक्षा घेतात. त्यांना समजते की हा सामान्य मुलगा नसून विदर्भाचा राजपुत्र आहे. शिवाज्ञेने आणि गंधर्वराजाच्या संमतीने धर्मगुप्त आणि अंशुमती यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडतो. त्यानंतर गंधर्वराजाच्या सैन्याच्या मदतीने धर्मगुप्त आपल्या वडिलांचे हरवलेले विदर्भ राज्य शत्रूकडून परत मिळवतो आणि राजा बनतो. तो आपल्यासोबत त्या गरीब ब्राह्मण मातेला आणि भावाला म्हणजे सुचिस्मंत सन्मानाने राजवाड्यात आणतो आणि सुचिस्मंतला आपला मुख्य अमात्य म्हणजे मंत्री बनवतो. अशी ती कथा आहे. याचा मुख्य सारांश निष्कर्ष या अध्यायाचा मुख्य अर्थ असा आहे की अत्यंत कठीण परिस्थितीतही जर मनुष्याने प्रदोष व्रत आणि शिवभक्ती केली तर त्याचे सर्व दारिद्र्य दूर होऊन त्याला वैभव, सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.